त्याच्यामध्ये आमच्या सैनिक नागरी सहकारी मंडळाने एक नवीन उपक्रम हातात घेतलेला आहे, जो की गावागावात आपल्याला जायचं आहे, गावागावात काम करायचं आहे। आणि म्हणून सैनिक पतसंस्था आपल्या गावी, सैनिक पतसंस्था आपल्या गावी असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतलेला आहे, ज्या माध्यमातून आपण घरातल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी सैनिक पतसंस्था असेल अशा प्रकारची त्याच्यामध्ये एक दूरदृष्टी ठेवलेली आहे। आणि त्यातून आमच्या ज्या 20 शाखा आहेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, या 20 शाखांमधून दरवर्षी 1 ते 2 गावांची निवड करण्यात येणार आहे। आणि त्या ठिकाणी नारी शक्तीचा सन्मान, नारी शक्तीचा सन्मान या उपक्रमाअंतर्गत त्या गावातील जेवढ्या काही महिला असतील, महिला भगिनी असतील, त्यांना सगळ्यांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही उपक्रम घेणार आहोत। आणि या पतसंस्थेबरोबर त्यांना जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, जेणेकरून त्या महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आहे किंवा बचत गट आहेत, या बचत गटांना रोजगार, स्वयंरोजगार आहे हा उपलब्ध करून द्यायचा आहे, जेणेकरून या नारी शक्ती अधिक सक्षम झाली पाहिजे। आणि त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकंदरीतच विकासाला आमचा खारीचा वाटा असेल का तो आम्ही उचलणार आहोत। जवळजवळ आम्ही या पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेवढे काही गाव असतील, हे गाव कशा पद्धतीने कव्हर करता येतील या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केलेलं आहे। या माध्यमातून दरवर्षी 6 ते 7 हजार लोक म्हणजे आम्ही जोडणार आहोत आमच्याबरोबर, पतसंस्थेबरोबर 6 ते 7 हजार लोक। अशा प्रकारे पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 40 ते 50 हजार लोकांना या संस्थेबरोबर कनेक्ट करण्याचं काम या सैनिक पतसंस्था आपल्या गावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामध्ये आणखीही असं आहे की जर त्या ठिकाणी काही युवक युवती आमच्या काही ज्या योजना आहेत त्या योजना जर सेल आउट करत असतील एजंटच्या माध्यमातून, तर त्यांनासुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। त्यांनासुद्धा गावच्या गावी घर बसल्या बसल्या त्यांनासुद्धा उत्पन्नाची साधनं उपलब्ध होणार आहेत। आणि त्यामुळे आम्ही जो व्हिजन ठेवलेला आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये या संस्थेला 700 ते 800 कोटीपर्यंत या संस्थेचं डिपॉझिट आपल्याला न्यायचं आहे। आणि त्या दृष्टीने आपला हा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने आपण एक आराखडा संपूर्ण तयार केलेला आहे। आणि तो आराखडा सक्सेस करण्याच्या दृष्टीने आमचं सगळं संचालक मंडळ, आमचे चेअरमन साहेब, कविटकर साहेब आणि सगळे कर्मचारी वर्ग, सगळे आमचे माजी सैनिक बांधव, आमचे एजंट्स, हे सगळे या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत। व्हिजन 2030 हा कार्यक्रम घेऊन आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विस्तारत आहोत, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहोत। प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी हे आमचं ध्येय आहे। कुटुंबाची आर्थिक सक्षमता हीच आमची प्राथमिकता आहे, कुटुंबाची आर्थिक सक्षमता हीच आमची प्राथमिकता आहे। अशा प्रकारचं एक वेगळं व्हिजन घेऊन आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढच्या 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये विस्तारणार आहोत। आपल्या सगळ्यांचं सहकार्य या कामी आम्हाला आवश्यक आहे अशी मी आपल्याला सगळ्यांनाच विनंती करतो।